उन्मत्त दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांचा त्रैमासिक अहवाल वजन उंची संदर्भामध्ये लिहित असतो. हा अहवाल आपण जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या महिन्यामध्ये लिहित असतो. यामध्ये आपण वजन उंची टाकतो आणि त्यानुसार आपल्याला BMI हा काढावा लागत असतो. तर हा BMI कसा काढावा हेच आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हा BMI काढू शकतो. तर आपल्याला आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे BMI. BMI टाईप केल्याबरोबर ती पहिली जी सर्च लिंक येईल BMI कॅल्क्युलेटर, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला बऱ्याचशा लिंक दिसतील किंवा BMI काढायचे कॅल्क्युलेटर इथे वेगवेगळे आहेत. मात्र आपल्याला जे निवडायचं आहे ते म्हणजे इथे दिसते आपल्याला स्क्रीनवरती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH हे जे आहे हे आपल्या गव्हर्मेंटचं BMI काढायची साईट आहे. इथून आपण हे कॅल्क्युलेटर आपल्याला वापरायचं आहे. बघा, कॅल्क्युलेट युअर बॉडी मास इंडेक्स या निळ्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या साईडवरती बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण नंतर सविस्तर माहिती घेऊयात. सध्या आता इथे आपण बघूयात आपल्याला BMI काढण्यासाठी इथे हा जो चौकोन दिलेला आहे याचा वापर करायचा आहे. आता इथे हा डिफॉल्ट जो आहे तो फीट, इंचेस आणि वजनासाठी पाऊंडवरती आपल्याला डिफॉल्ट सेट दिसतो. इथं वरती स्टँडर्ड्स लिहिलेलं आहे डार्क निळ्यामध्ये तिथे, त्याच्या बाजूला मेट्रिक. तर या मेट्रिकवरती आपल्याला आधी क्लिक करून घ्यायचं आहे. मेट्रिकवरून इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे युअर हाईट सेंटीमीटर्स झालेलं आहे आणि युअर वेट किलोग्रॅममध्ये झालेलं आहे. मग आता आपण विद्यार्थ्यांची जी काही आपली हाईट असेल ती इथे हाईट टाकायची आणि त्याचं वजन इथे टाकायचं आहे. आता सपोज आपण टाकून घेऊयात. त्यानंतर त्याखाली दिले बघा कॅम्प्यूट BMI, याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा हे BMI इथे आलेला आहे. तो BMI आपल्या त्या रजिस्टरमध्ये आपल्याला नोंदवायचा आहे. तर अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचे BMI सहज सोप्या पद्धतीने काढू शकतो. त्याचबरोबर आपल्या शालेय पोषण आहारच्या नोंदवहीमध्ये इथे BMI आणि त्याचे विवरण दिलेलं आहे की 18.5 पेक्षा कमी असेल तर कमी वजन, 18.5 ते 24.9च्या दरम्यान सामान्य, 25 ते 29.9 सामान्यपेक्षा जास्त वजनाचे आणि 30पेक्षा जास्त म्हणजे तो स्थूल असा आहे. तर हे आपल्याला कामी येणार आहे. त्यावरून आपल्या विद्यार्थ्याचं जे आहे ते आपल्याला विवरण तयार करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण सहज सोप्या पद्धतीने BMI हा आता विद्यार्थ्यांचा BMI हा काढू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.